मराठी न आल्यास परवाना निलंबित होणार आहे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आजपासून हे नियम लागू करण्यात आले आहेत। बनावट अधिवास प्रमाणपत्राची सुद्धा तपासणी होणार आहे। मराठी येत असेल तरच नवा बॅज मिळणार आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, पैसे कमवायचे असतील तर मराठी संस्कृतीचा आणि अभिजात भाषेचा मान सन्मान ठेवावाच लागेल, असा थेट आणि कडक इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस दिली जाणार आहे। या कालावधीत मराठीचं ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल। त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज आणि परवाना रद्द केला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मी त्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचं मनापासून राज्याचा परिवहन मंत्री या नात्यानं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की राज्यामध्ये 1989चा जो नियम आहे आणि त्या नियमाच्याच आधारे 12 ऑगस्ट 2026 रोजी जर रिक्षा आणि टॅक्सी महाराष्ट्रामध्ये चालवायची असेल तर त्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं गरजेचं आहे। त्याची दखल त्यांनी घेतली आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांनी दिला। महायुती सरकार आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा, राज्यातील जनतेबरोबरच देशातील अन्य प्रांतातून आलेल्या गोरगरीब लोकांना सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा ही प्रामाणिक भूमिका आहे। आणि मुंबई तर सगळ्यांना कुशीत घेऊन देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना असू द्या किंवा श्रीमंतांना असू द्या किंवा गर्भश्रीमंतांना असू द्या, पुढे घेऊन जाण्याची मुंबईची गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा राहिलेली। परंतु प्रत्येक राज्याला प्रत्येक राजभाषेचा म्हणजे त्यांच्या भाषेचा अभिमान असणं गरजेचं आहे। तसंच महाराष्ट्राला सुद्धा मराठीचा अभिमान असणं गरजेचं आणि अभिजात भाषेचा दर्जा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी मराठीला दिलेला असल्या कारणानं त्या मराठीचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि मराठी सर्वसामान्य दूरवर जगामध्ये पोहोचावी ह्या प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय।